पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध अनेक कठोर पावलं उचललेली आहेत आणि आता भारताच्या कारवाईनंतर कस्तुरीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये त्याने भारतावर गंभीर आरोप केलेत। तसंच स्वतः हल्ल्याचा निषेध केलाय आणि हल्ल्यासाठी आपण जबाबदार नसल्याचं सैफुल्लाह कसूरीने म्हटलेलं आहे। तर पहलगामचा हा हल्ला भारतानेच घडवून आणलाय, हे भारताचं षडयंत्र आहे असा आरोप सैफुल्लाह कसूरीने केलाय। भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो, तो एक क्रूर शत्रू आहे। त्याने काश्मीरमध्ये 10 लाखांचं सैन्य पाठवून युद्धाचं वातावरण निर्माण केलंय असं सैफुल्लाह कसूरीने म्हटलंय। हमले की आड़ में हिंदुस्तान के मीडिया ने मुझे मोर्द इल्जाम ठहराया, फौरी तौर पर पाकिस्तान पर इल्जाम तराशी की है और गुज़श्ता 24 घंटे हिंदुस्तान का मीडिया इल्जाम तराशियों पर उतरा हुआ है, तो ये भी नहायत अफसोसनाक वाक़या है। और अब हिंदुस्तान ने सिंतास मुआहदे को भी मुस्तरद कर दिया है और मुअत्तल कर दिया है और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की ज़राअत को, पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है। वो एक जंगी दुश्मन है। उसने मकबूजा कश्मीर में भी 10 लाख फौज भेज के एक जंग की कैफियत पैदा की हुई है और वो पाकिस्तान के अमन को भी तबाह करना चाहता है। हम हिंदुस्तान के अज़ैम को समझते हुए दुनिया से ये मुतालबा करते हैं कि वो आंखें बंद करके हिंदुस्तान की हिमायत करने की बजाय वो हक और सच के साथ खड़े हों, हिंदुस्तान की जारहियत की मजम्मत दुनिया करे। और ये जो कश्मीर के इलाका पहलगाम में हिंदुस्तान ने खुद साख्ता ड्रामा रचाया है, हम इसको मुस्तरद करते हैं। ये उसकी सोची समझी साजिश है और इसका हक़ायक़ के साथ पाकिस्तान या पाकिस्तान के किसी पुरअमन शहरी के साथ हरगज कोई ताल्लुक नहीं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत पाकिस्तानची कोंडी करण्यास आता सुरुवात केलेली आहे। भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे। नेमका सिंधू जल करार काय आहे, आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा करार झाला होता। भारत पाकमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचा हा करार आहे आणि जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 19 सप्टेंबर 1960 साली हा करार करण्यात आला होता। भारताकडून नेहरू आणि पाकिस्तानकडून अयूब खान यांची स्वाक्षरी या करारावर करण्यात आली। भारताकडून पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या नद्यांचा पाण्याचा वापर केला जातो, तर पाककडून पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम या नद्यांच्या पाण्याचा वापर केला जातो। भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। पाकिस्तानमध्ये शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो। करारादरम्यानच कायमस्वरूपी सिंधू आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती। दरम्यान भारताच्या निर्णयाचा पाकवर नेमका काय परिणाम होणार, आपण ते देखील जाणून घेऊया। सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता पाणीबाणी निर्माण झालेली आहे। 1948 मध्ये भारताने पाणी थांबवल्याने पाकमधील 17 लाख एकर जमीन तहानलेली होती। त्यानंतर भारताच्या निर्णयानंतर पाकला पुन्हा एकदा पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो। सिंधू नदी आणि उपनद्या पाकिस्तानचे हे प्रमुख जलस्रोत आहेत। सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान याच पाण्यावर अवलंबून असतं। पाकच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचं योगदान हे 23% आहे आणि कृषी क्षेत्राचा 68% ग्रामीण रहिवाशांना पाकमध्ये आधार मिळतो। तर सिंधू खोरं दरवर्षी 154.3 दशलक्ष एकर फूट पाणी पुरवतं। पाणी अडवल्यास पाकच्या कृषी क्षेत्रावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पाकमधील शेतीवर अवलंबून असलेल्या भागात पीक उत्पादन देखील घटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाकमध्ये अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधू करार हा थांबवण्यात आलेला आहे आणि त्याच निर्णयावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केलेली आहे। सिंधू करार थांबवण्याच्या निर्णयावर पाकिस्तान नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असा इशारा खरं तर
इशाक डार यांनी दिलेला आहे। भारतानं हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा पाकिस्तान करतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर सिंधू करार भारताकडून थांबवण्यात आलेला आहे, मात्र या निर्णयावर आता पाकिस्ताननं नाराजी व्यक्त केलेली आहे। सिंधू करार भारताला स्वतःहून संपुष्टात आणता येणार नाही असं पाकिस्ताननं म्हटलंय। इशाक डार यांनी असं म्हटलेलं आहे। भारतानं हल्ल्याचे पुरावे द्यावेत असा कांगावा सध्या पाकिस्तान करताना पाहायला मिळतंय। एक मोठी बातमी सध्या समोर येते। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। भारताकडून पाकिस्तानचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्स वरचं हे हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारतामध्ये पाकिस्तानचं जे एक्स अकाउंट होतं ते एक्स अकाउंट ब्लॉक केलेलं आहे। भारत सरकारच्या विनंतीवरून एक्स अकाउंट हे ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारताचा पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानावा लागेल। पाकिस्तानकडून या खास करून एक्स हँडलला ब्लॉक केल्यामुळे भारताचं आणखी एक मोठं पाऊल उचललं। आपल्याला माहित असेल काल ज्या पद्धतीनं भारत सरकारने अनेक महत्वाचे पाऊल उचलले। सिंधू नदीच्या संदर्भातला जो जलवाटप होता तो देखील रोखलेला आहे। आणि आता आहे काल जसं निर्णय घेण्यात आला होता की भारतामध्ये ज्यांचे राजदूत आहेत त्या राजदूतांची संख्या कमी करायची, सोबतच विजा रद्द करायचे, यानंतर कुठलेही विजा देण्यात येणार नाही पाकिस्तानच्या नागरिकांना। आणि सार्कच्या माध्यमातून विजा देखील रद्द करण्यात आले होते। त्यामुळे आता हे खास करून 22 तारखेला जे पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हे पुन्हा एक मोठी ऍक्शन मानावी लागेल। हे ऑफिशियल एक्स अकाउंट आहे जे बंद करण्यात आलेलं आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अटारी वाघा बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला थारा देणार नाही असा इशारा केंद्र सरकारनं दिलाय। तर भारतानं पाकिस्तानला दणका दिला असल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एक मोठी बातमी सध्या समोर येते। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट म्हणजेच एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। भारताकडून पाकिस्तानचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्स वरचं हे हँडल ब्लॉक करण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, भारतामध्ये पाकिस्तानचं जे एक्स अकाउंट होतं ते एक्स अकाउंट ब्लॉक केलेलं आहे। भारत सरकारच्या विनंतीवरून एक्स अकाउंट हे ब्लॉक करण्यात आलेलं आहे। भारताचा पाकिस्तानला हा एक मोठा दणका मानावा लागेल। पाकिस्तानकडून या खास करून एक्स हँडलला ब्लॉक केल्यामुळे भारताचं आणखी एक मोठं पाऊल उचललं। आपल्याला माहित असेल काल ज्या पद्धतीनं भारत सरकारने अनेक महत्वाचे पाऊल उचलले। सिंधू नदीच्या संदर्भातला जो जलवाटप होता तो देखील रोखलेला आहे। आणि आता आहे काल जसं निर्णय घेण्यात आला होता की भारतामध्ये ज्यांचे राजदूत आहेत त्या राजदूतांची संख्या कमी करायची, सोबतच विजा रद्द करायचे, यानंतर कुठलेही विजा देण्यात येणार नाही पाकिस्तानच्या नागरिकांना। आणि सार्कच्या माध्यमातून विजा देखील रद्द करण्यात आले होते। त्यामुळे आता हे खास करून 22 तारखेला जे पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हे पुन्हा एक मोठी ऍक्शन मानावी लागेल। हे ऑफिशियल एक्स अकाउंट आहे जे बंद करण्यात आलेलं आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
पुढची बातमी पाहूयात. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारनं पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केलेला आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आली असून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अटारी वाघा बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाला थारा देणार नाही असा इशारा केंद्र सरकारनं दिलाय. तर भारतानं पाकिस्तानला दणका दिला असल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद करण्यात आलाय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेला आहे. पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.